आई तू सुद्धा भर ना ग फॉर्म प्लीज. ए मी सांगितलं ना तुला, मला हे असं सगळं नाही जमत मयू. पण तुला कसं माहिती? तू तर कधी भाग घेतलाच नाही. अश्विनी तू भाग घ्यायला हवास. काका एकदम करेक्ट बोलले. वहिनी मी काय म्हणतो, अहो तुम्ही एक गंमत म्हणून तरी ट्राय करा ना एकदा. नाही हे बघा, आता बाकीच्या सगळ्या स्पर्धांमध्ये फक्त तुमचं नाव असतं. सलाड डेकोरेशन असेल अश्विनी वाघमारे, मखर डेकोरेशन अश्विनी वाघमारे, रांगोळी स्पर्धा अश्विनी वाघमारे, म्हणजे सगळीकडे फक्त अश्विनी वाघमारे. मग आता उद्या अनाउन्स होईल मिसेस आश्रय सोसायटी शिल्पी म्हात्रे. फॉर्म भरून द्यायचा ना, सही करायची आहे. शिल्पी म्हात्रे. बाबा पेन द्याव जरा. मिसेस आश्रय सोसायटी शिल्पी म्हात्रे. हे घ्या फॉर्म द्यायचा ना भरून. माझ्याकडे नाही. संध्याकाळी आरतीसाठी याल ना खाली, तेव्हा रजिस्ट्रेशन काउंटर लावलंय खाली, तिथे जमा करायचा. ओके नो प्रॉब्लेम. हे भाई, अरे उद्घाटन केलंय तू, पेढे कोण देणार? पेढे हे कसले मागतोय? पार्टी देतो मस्त, फक्त धंदा व्यवस्थित चालू दे म्हणजे झालं. अरे मिळणार, तुझ्या बिझनेसला रिस्पॉन्स मिळणार, डोंट वरी. आणि काय अश्विनी वहिनी, मला कळलंय की ह्यावेळेस पण तुम्ही विघ्नहर्त्या म्हणून धावून गेलात ऑफिसच्या उद्घाटनाला. बबन भाऊजी, खरं तर विघ्नहर्त्यानेच मला तिथे पाठवलं. मला अजून एक फॉर्म हवाय, द्याल? चला येतो. वहिनी चहा अप्रतिम होता. पीटर लवकर चल, भरपूर काम आहे आपल्याला. हा दुसरा कशासाठी? पहिल्यात काही खडाखोड झालीये का? कळेल. गणपती बाप्पा चला वर्गणी घेतायत, पण कार्यक्रम चांगले करतो. हो ना. आणि मी संजू आणि कुळचं नाव देऊन आली आहे टॅलेंट शो साठी. अरे वा. अरे वा. पण तू कशात भाग घेतेस? ताईनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलाय. वक्तव्य म्हणजे अश्विनी कॉंग्रॅच्युलेशन्स. अगं मी यांना आत्म माहिती काढलीये. गणपती डेकोरेशनचं बक्षीस तुलाच मिळालंय. हा? अगं पण मी भाग घेतलाच नव्हता. अगं ते शेजारचे सोनटक्के आणि नाईक आहेत ना, तेच परीक्षक आहेत. ते जेव्हा सगळ्यांच्या घरी दर्शनाला आले ना, तेव्हाच त्यांनी सगळ्यांचं डेकोरेशन पाहिलं आणि गुण देऊन टाकले. आणि त्यात तुला प्राइज मिळालंय. मग अर्धश्रेय शिल्पीला जातं. तिने मखर ऑर्डर केलं होतं. पण बक्षीस तुझ्या कागदांच्या फुलांसाठी मिळालंय. हॅलो 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 हॅलो. माईकचं बटन चालू कर. हाँ नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार दोस्तों, मैं पीटर आप सबका तहे दिल से स्वागत करता हूँ इस आश्रय सोसाइटी के रंगारंग कार्यक्रम में. तो दोस्तों झालं नाही म्हणणं पुढे म्हणणं. एवढंच पाठ होतं. कशाला शहाणपणा करायचं. माफ करा. तर आश्रय सोसायटी गणेश मंडळातर्फे आपण यावर्षी धमाल स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. पण यावर्षी आपण एक विशेष आणि सगळ्यात मोठी स्पर्धा आयोजित केली आहे. ज्या स्पर्धेचं नाव आहे मिसेस आश्रय सोसायटी स्पर्धा. टाळ्या. आणि या स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी आपण बोलवणार आहोत सुप्रसिद्ध अंपायर. ही का क्रिकेटची मॅच आहे का? सॉरी, जज. आपण सुप्रसिद्ध जज बोलवणार आहोत. आणि खास आकर्षण, ही स्पर्धा पूर्णपणे निशुल्क आहे. नो चार्जेस, फुकट. हो, आणि अँकर पण फुकट. बोलायची गरज आहे का मूर्ख? सॉरी. आणि मॅन ऑफ द मॅच म्हणून मिळणार आहे. परत तेच. अरे ही का क्रिकेटची मॅच आहे का? म्हणजे विजेत्या महिलेला पारितोषिक म्हणून मिळणारे ही खास आकर्षक ट्रॉफी. अरे ट्रॉफी इकडे. ही खास आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम 11,000 रुपये. अरे हे 1,000 झाली. अजून एक बोट कर. 11,000 रुपये. टाळ्या. तर आश्रय सोसायटीतील सगळ्या वहिनींना मी एक नम्र विनंती करतो की तुम्ही होम मिनिस्टरच्या आपल्या लाडक्या भाऊजींना जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता, तोच प्रतिसाद आज तुम्ही या लाडक्या बबन भाऊजींनाही द्यावा. आणि मलाही द्यावा.
यालाही द्यावा. हा, तर म्हणून मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हा. ए प्राजू, छान बोलतात नाही बबन भाऊजी? माईक हातात येण्याची वाट बघायची. बोलतच सुटतो. पण ना. बरं तू फॉर्म भरलायस का ग? मी तर सगळ्यात पहिला फॉर्म भरलाय. तू पण भर ना. नको नको, तिला काय झेपणार नाही. ते मखर डेकोरेशन पर्यंत ठीक आहे. मला वाटतं मला जरा शॉपिंग करावीच लागेल. विनर छान नको दिसायला? म्हणजे तू ठरवलं कॉम्पिटिशन तू जिंकणार? हो, म्हणजे काय, आपल्या सोसायटीत कोणी आहे का मला कॉम्पिटिशन द्यायला? आहे, पण तो भाग घ्यायला तयारच नाहीये ना. प्राजू तू पण ना. शिल्पी, मी काय म्हणते, तुला ना शॉपिंग वगैरे करायची काही गरजच नाहीये. अश्विनी डोळे मिटून ज्या साडीवर बोट ठेवेल ना, ती साडी नेस आणि मोकळी हो. आणि मग बघ, तू आहे ना सुंदरच दिसशील. ऐक ना, मी ना माझ्या गोष्टींच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर असते. असं मोकळं होण्यासाठी मी काही करत नाही. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. अश्विनी, ऐक ना, उद्या मला तयार होण्यासाठी मदत करायची. हा हो वहिनी, अगं तू मला सुद्धा तयार करणार आहेस, लक्षात आहे ना? नाही म्हणजे असं उगाच कुणाला काही कमिट करू नकोस. मला तयार करत असताना उगाच दुसऱ्या कोणाला उशीर झाला तर मलाही नाही आवडणार ते. अगं ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, मी करीन माझं मॅनेज. शिल्पे, मी काय म्हणते, उद्या मजा करूया आपण. ऑल द बेस्ट. तुला पण. बाय. एक मिनिट, ऍक्च्युली एक गोष्ट सांगायची राहिली. उद्याच्या स्पर्धेत मीच जिंकणार आहे. हो, भाभी जी आती. अश्विनी, ए अश्विनी, आज कुठे चाललाय? ओ 4 BHK, तुमच्याकडे केसांना लावायला गजरा आहे का हो? गजरा केसांना लावत नाही, माळतात. तुम्हाला कशाला हवाय? हो, आता माझी स्पर्धा आहे, मिसेस आश्रय सोसायटी. तुम्ही भाग घेताय? मग अगं बाई, तुमच्याकडचे सगळे आरसे फुटलेत की काय? आम्ही काय तुमच्यासारखे असे घाबरत नाही. बाहेर बसून खिल्ली उडवणाऱ्या तुम्ही खेळ सुरू होण्याच्या आधीच हरलेली माणसं. आता तर गजरा असला ना तरी देणार नाही. जा. अश्विनी, ए अश्विनी. काय हो काकू? अगं तुझ्या सासूला सांग शेजार धर्म कसा पाळतात ते. एक गजरा मागितला तर ही बाई. काय बोलता काय? बाई कोणाला म्हणता? मग काय पुरुष म्हणू? या बाईच्या भांडणाला काही दर्जाच नाही. हा घ्या गजरा आणि ऑल द बेस्ट. काय ग, तू नाही घेतलास भाग स्पर्धेमध्ये? छे हो, मला नाही झेपणार आणि मला ना भीती वाटते. आमच्या शिल्पीने घेतलाय ना. आता तिने भाग घेतला, मी घेतला, काय एकच ना. तिलाच तयार करत होते. अहो बरं, थँक्यू. परत गजऱ्यासाठी. वहिनी, अगं चल ना लवकर, अर्धवटच केस केलेत तू. लेट होईल मग. लवकर ये. जा 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 बाई, काय ते तिला मदत कर हवी ते. चल, मी निघते. खाली मुलांच्या स्पर्धा चालू होतील. हं?
आता आपला पुढचा स्पर्धक आहे सगळ्यांचा लाडका, स्टेज फाडून टाकायला येतोय संजू म्हात्रे. जोरदार टाळ्या. काय आजकालची गाणी, तो डान्स, सगळा धांगडधिंगा आहे. बाबा जे गाणं हिट असेल त्यावरच डान्स करणार ना. असं मग काय आता भजन लावायचं डान्स करायला? तुझ्याशी तर बोलण्यातच काय अर्थ नाही. बेस्ट. छान दिसतेस. थँक्स. आता निघ लवकर, सगळं आवरलंय तुझं, नाही तर उशीर होईल. म्हणजे तू येणार नाहीयेस का? नाही ग, हे घरात सगळा एवढा पसारा पडलाय ना, तो आवरून येते. आणि माझं काय, तोंडावर पाणी मारलं की झालं, येईन मी. काही काय वहिनी, मला इतकं छान तयार केलंस. आणि तुझं काय, नुसतं साधं तोंडावर पाणी मारते आणि येते असं चालणार नाही. हा, छान साडी नेस, छान तयार हो आणि मग ये. माझ्याकडे कोण बघतंय? हा 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 हा, म्हणे माझ्याकडे कोण बघतंय. अगं, सोसायटीतल्या साधारण सगळ्या स्पर्धा तू जिंकतेस. इनफॅक्ट सगळ्यात गुणी बाई ऑफ आश्रय सोसायटी असंच म्हटलं पाहिजे तुला. ते काही चालणार नाही बहिणी. तिथे सगळ्या बायका इतक्या सुंदर सुंदर नटून येणार आहेत, छान आवरून येणार आहेत. माझी वहिनी पण तितकीच सुंदर दिसली पाहिजे. शिल्पी, हा, काय झालंय तुला? काही नाही ग वहिनी, तू खरंच खूप छान आहेस. किती करतेस अगं तू सगळ्यांसाठी. काल पण माझ्या एका फोनवरती तू दादाच्या ऑफिसमध्ये आलीस, सगळं व्यवस्थित सांभाळलंस, सगळं नीट केलंस. इनफॅक्ट तू सगळ्यांसाठीच खूप करतेस खरंच. मग स्वतःसाठी थोडे कष्ट घ्यायला नकोत? पुरे हा, आता तुझं काहीतरीच. काहीतरी काय, काहीतरी गप्प बसा. ए हा वहिनी, त्या मोठमोठ्या फॅशन शोज मध्ये नाही का ग, असं डिझायनरला सगळ्यात शेवटी असं स्वतःचा हात पकडून पुढे घेऊन जातात. हे बघ. तसं मी जिंकल्यावर मी तुझा हात पकडून असं सगळ्यांच्या समोर तुला घेऊन जाणार आणि सांगणार सगळ्यांना की ही माझी वहिनी, हिने मला इतकं सुंदर आवरलं आणि म्हणून मी इतकी सुंदर दिसले आणि म्हणून मी ही स्पर्धा जिंकले. वेडी कुठली. बरं, आवर आता, छान साडी नेस, छान आवरून ये. हा, आता आपली पुढची स्पर्धक येते कुहू वाघमारे. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. मंगलमूर्ती श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. हे असतात संस्कार. किती छान वाटतं ना ऐकायला, बघायला. तुमचा ना बाबा एकच अजेंडा असतो, स्वतःचा पॉइंट कसा प्रूव्ह करायचा, मग तो कोणीही करू. सिंदूर चरचित ढवळे अंग चंदन उटी खुलवी रंग. खुलवी रंग बघता मानस होतो दंग. होतो
जडला चरणी तुझिया आधी वंदू तुझ मोरया. तर आता आपल्या स्पर्धेला एक वेगळीच रंगत येते. आता ह्या स्टेजवरती तुम्हाला साक्षात बॉलिवूड दिसणार आहे, सुपरस्टार अवतरणार आहे ह्या स्टेजवरती. तर आपली कला सादर करायला येतोय स्टेजवर, ज्याच्या आवाजाने येईल तुम्हाला झिंग, तो येतोय रोहित सिंग. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. समजा आपल्या आश्रय सोसायटीमध्ये बॉलिवूड सितारे दर्शन घ्यायला आलेत मंदिर आपल्या गणपती महोत्सव मध्ये, तर तो नजारा कसा असेल तर मी ते तुम्हाला सांगतोय. सगळ्यात आधी अमिताभ बच्चन पुढे, मग ते बोलतात, हम जहाँ पे खड़े होते लाइन वहीं से शुरू होती है. काफी अच्छा लग रहा है हमें, ये मूर्ति का दर्शन जो लगाया गया है ये काफी आकर्षित लग रहा है हमें, ये काफी मस्त लग रहा है हमें. और ये बोलते ही बोलते शाहरुख खान पीछे से आते हैं, मैं किंग खान, मैं बॉलीवुड का बादशाह, कितनी बार का दद्दू आपको, आप आगे मत जाया करो, मैं किंग खान हूँ, पहले मुझे दर्शन लेना चाहिए. ये बोल ही रहते कि पीछे से नाना पाटेकर आते और वो बोलते अच्छा है, ये शहंशाह और ये किंग खान के बॉलीवुड, और हम कौन, समोसा पाव वड़ा पाव. ऐसा होता है कहीं. बोलते ही बोलते इरफान खान आते और बोलते, भैया अबे ऐसा होता है, हम यहाँ पे सब्जी मंडी में थोड़ी आए, अबे हम आए यहाँ पे दर्शन लेने. अबे ऐसे ना करो, अपना नाम खराब होएगा यहाँ. अबे लो दर्शन लो, यहाँ पे प्रसाद लेके चलते बनो, समझ रहे हो. थैंक यू. आता आपली कला सादर करायला येतोय आपल्या सोसायटीचा हरहुन्नरी कलाकार, आपल्या सोसायटीचा मायकल जॅक्सन. ए डीजे आवाज वाढव, कारण येतोय राहुल जाधव. टाळ्या. तर आता आपण ज्या स्पर्धेची आतुरतेने आणि उत्सुकतेने वाट बघत होतो, ती स्पर्धा जवळजवळ येऊन ठेपली आहे. आणि त्या स्पर्धेचं नाव आहे मिसेस आश्रय सोसायटी स्पर्धा. मिसेस आश्रय सोसायटी या स्पर्धेत ज्या स्पर्धकांनी भाग घेतलाय त्या स्पर्धकांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर तयार व्हायचं आहे, कारण आपण सुरू करतोय मिसेस आश्रय सोसायटी स्पर्धा. यांनी तर स्पर्धा सुरू होण्याची अनाउन्समेंट देखील केली. मयू, शिल्पी अश्विनी कुठे आहेत? आई आत्याला तयार करत होती ना. या अश्विनी पण ना अगदी हळूहळू करते सगळी काम. आजी काही पण तुझं, आई उलट खूप फास्ट मेकअप करते, येईलच इतक्यात. आजी ते का चिलपिन. चिलपी अगं शांत राहा म्हणतोय. ही काय आली आत्या. तू किती छान दिसतेस. थँक्यू, पण आता मिठी मिठी नको मारूस, माझी साडी खराब होईल. हा आत्या खरंच खूप छान दिसते ग. थँक्स. आईने भारी मेकअप केलाय तुझा. अगं पण आई कुठे आहे? येते ती आवरून. ऑल द बेस्ट. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे वा, स्टेडियम दर्शकों से खचाखच भरा हुआ है. हॉल रसिक प्रेक्षकांनी गच्च भरून गेलेला आहे. तर आश्रय सोसायटीच्या गणपतीची सगळ्यात मोठी स्पर्धा या ठिकाणी रंगणार आहे. तर त्या स्पर्धेचं नाव आहे मिसेस आश्रय सोसायटी स्पर्धा. तर या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आपल्या सोसायटीच्या सगळ्या टॅलेंटेड आणि हरहुन्नरी महिलांनी. या सगळ्या महिलांमधून निवडली जाणार सर्वोत्कृष्ट एक महिला, जिला मिळणारे किताब मिसेस आश्रय सोसायटीचा आणि ही आकर्षक ट्रॉफी.